नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा 1 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की प्रतिमात्या म्हणत असतात हे सगळे नागराज भाऊजींनी का केलं असेल ना, काय माहिती, असा आता प्रश्न पडलेला असतो. अर्जुन म्हणतो त्या दिवशी त्याने सांगितलं ना की त्याने हे सगळं तुझ्या प्रॉपर्टीसाठी केलं आहे म्हणून. आता यावरती रविराज म्हणतात की शेवटी नात्यापेक्षा पैसा मोठा ठरला असं रविराज म्हणत असतात. आणि बिचारे खूप उदास झालेले असतात आणि दुःखी असतात आणि म्हणतात हे सगळं का केलं नागराजनी, का केलं असं कुणास ठाऊक, नागराजसारखा भाऊ मला मिळाला, माझं नशीबच वाईट, असं काहीतरी रविराज बोलत असतात. आणि पुढे म्हणतात की अर्जुन, सायली, तुम्हाला दोघांनाही हे सगळं पहिल्यापासून माहिती होतं तर, आणि तुम्ही दोघेही त्याच्या विरोधात पुरावे गोळा करत होतात आणि एकदाही तुम्हाला असं वाटलं नाही का रे की हे सगळं तुम्ही मला सांगावं म्हणून, असं रविराज रडत रडत बोलत असतात. अर्जुन म्हणतो की सिनियर, तुला जर काही आम्ही तेव्हा सांगितलं असतं तर तुला तो जरा कंट्रोल करता आला असता का रे, सांग ना. आता रविराज म्हणतात की म्हणून तर मग मी लगेचच पोलिसांना फोन केला असता. अर्जुन म्हणतो अरे पण त्याचा काहीच उपयोग झाला नसता, कारण तेव्हा आपल्या हातात आजसारखा पुरावा असला नसता ना, असं अर्जुन म्हणतो. आणि आता हे रविराजांना सुद्धा पटत असतं. आता आपण पाहतोय की लगेचच अर्जुनला एक फोन येतो. आता फोन आल्यानंतर अर्जुन तो फोन घेतो. तर आपण पाहतोय तर तो फोन जो आहे तर तो आता प्रतापरावांचा असतो. आणि ते म्हणतात की अरे हॅलो अर्जुन, कुठं आहात रे तुम्ही. प्रतापराव म्हणतात नाही, कल्पना म्हणत होती की तुम्ही कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलात म्हणून. अर्जुन म्हणतो हो ॲक्च्युली मी सिनियरच्या घरी आहे. प्रतापराव म्हणतात अरे अच्छा, तू रविराजच्या घरी आहेस का, पण काय रे सुमन ठीक आहे ना. तर आता अर्जुन म्हणतो हो ठीक आहे सुमन, पण डॅड मी तुमच्याशी घरी येऊन बोलू का. आता प्रतापराव म्हणतात बरं लवकर या. अर्जुन म्हणतो की आम्ही निघतोयच लगेचच, आणि बाय म्हणून आता अर्जुन लगेचच फोन ठेवतो. आणि कल्पनाला म्हणतो झालं आता माझं बोलणं, असं खुनेने इशारा करून सांगतो. आणि आता आपण पाहतोय की इतक्यातच सायली जी आहे तर ते अर्जुनच्या तिथे येते आणि मग तिथे काय घडलं ते तुम्ही सांगितलं तर नाही ना तिकडे म्हणून. आता अर्जुन म्हणतो की नाही तर डॅडनी सुद्धा सिनियरसारखं टेन्शन घेतलं असतं म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही मी. आता सायली म्हणते मी काय म्हणते, आपण या तिघांना आपण आपल्या घरी नेऊयात का, असं सायली म्हणत असते. आता तिचंही बरोबरच असतं. आता सायली म्हणते सगळे जर का एकत्र असू ना तर दुःख जर हलकं होतं ना, असं सायली म्हणते. आता अर्जुनला सुद्धा हे पटतं ना. तर अर्जुन म्हणतो की बरोबर बोलतेस तू, ते जर काही इथंच राहिले तर पुन्हा तोच विचार करत बसतील आणि सगळ्यांनाच त्रास होईल. तर ठीक आहे, आपण सिनियर कदाचित मला नाही म्हणू शकतो, पण जर का तू जर विचारलंस तर तुला तो कधीच नाही म्हणू शकणार नाही, तर तूच विचार, असं अर्जुन सांगतो. सायली आता रविराजांकडे येते आणि म्हणते रविराज काका, आज रात्री तुम्ही सगळेजण आमच्याच घरी राहायला येत आहे असं सायली डायरेक्ट सांगूनच टाकते. आता अर्जुन बघत असतो त्यांच्या मनाची कंडिशन कशी आहे ती. सायली म्हणते आज जे काही घडले ना हे सगळं आमच्या घरी कळल्यानंतर सगळ्यांना किती धक्का बसेल हे तर तुम्हाला माहितीच आहे. नागराज काका जे काही वागलेत ना, यातून सावरणं खरंच खूप अवघड आहे, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की पण निदान आपण जर का एकत्र असू ना तर एकमेकांचा आपल्याला आधार तरी वाटेल. आता प्रतिमात्या म्हणतात आपण जाऊयात का हो. आता असं म्हणल्यानंतर रविराज बिचारे काहीच बोलत नाहीत. आता प्रतिमात्या म्हणतात काय गं सुमन काकू लगेचच म्हणते हो जाऊयात वहिनी म्हणून. आता तिलाही वाईट वाटत असताना ती म्हणते की नाहीतर आज रात्री आमची खोली मला वाईट वाटेल. आता रविराज सुमनच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सुमन म्हणते की सारखा यांचा चेहराच मला दिसत राहील म्हणून. आता तर रविराज आणखीनच रडायला लागतात. अर्जुन म्हणतो की सिनियर येतोयच ना रे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सिच्युएशन इतकी क्रिटिकल झालेली असते ना की कोणाला काय बोलायचं ते कळतच नसतं. अर्जुन म्हणत असतो प्लीज. सायली म्हणते चला बरं आज आपल्याला घरी जायचंय, सुमन काकू उठ बरं. आता लगेचच सायली सुमनला उठवते आणि रविराज काकांना उठवते आणि म्हणते चला बरं रविराज काका, मी तुम्हाला इथे थांबूच देणार नाही, चला चला उठा. अगदी त्यांच्या हाताला धरूनच उठवत असते. आणि आपण पाहतोय आता प्रतिभात्या सुद्धा उठतात. आणि आता हे सगळेजण मिळून चाललेले असतात सुभेदारांच्या घरी. आता हे सगळेजण जातात. आणि आता आपण पुढचा सीन पाहतोय सुभेदारांच्या घरी. हॉलमध्ये पूर्णाजी आणि कल्पना आणि प्रतापराव बसलेले असतात. प्रिया इकडे डायनिंग टेबलवरती बसलेली असते आणि नेहमीप्रमाणेच प्रियाला काही काम नसतं. आणि प्रिया आता बघा एकटीच विचार करत बसलेली असते. आता प्रिया म्हणते की एकदा सायली आणि अर्जुन आले ना आणि सगळं नीट आहे हे जर का कळलं ना
की मग मी झोपायला मोकळी, पण इतका वेळ का लागतो यांना यायला, असं म्हणत असते. आणि इतक्यातच कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा भाऊजी तुम्ही, अरे या ना, या या, असं आता सगळेजण म्हणायला लागलेले असतात. आता हे सगळेजण सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता सुरुवातीला तर आपण पाहतोय की कोणाचीच मानसिक कंडिशन नसते काही बोलण्याची. आता हे सगळ्यांच्या घरात लक्षात येतं. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई विचार करायला लागतात, अरे यांची चेहरे का असे झालेले आहेत आणि काही बोलत का नाहीत, असं त्यांना प्रश्न पडलेला असतो. आता आपण पाहतोय पूर्णाजी म्हणतात की रविराज तुमचा चेहरा असा का दिसतोय म्हणून. आता रविराजांनी काय बोलावं, कारण जे काही घडलेलं असतं तर ते न सांगण्यासारखं असतं. आणि पूर्णाजी म्हणत असतात की काय झाले रविराज म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणून. आता सगळेजण बघायला लागतात ना, प्रिया तर चांगलीच कानटाव करून बघते. अर्जुन म्हणतो आज एक गोष्ट घडली, पण असा म्हणतो आणि तो गप्प बसतो आणि पुढे म्हणतो पण तुम्हाला ती सगळ्यांना ऐकावीच लागेल म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सगळेजण आश्चर्याने बघत असतात अर्जुनकडे. प्रतापराव तर म्हणतात अर्जुन नक्की काय झाले अरे म्हणून, कारण सगळ्यांचे चेहरे दिसतच असतात गंभीर ना. आपण पाहतोय की पुढे अर्जुन सांगायला लागतो की आपण 22 वर्षांपूर्वी घडलेल्या घडलेल्या अपघाताचा मास्टरमाइंड शोधत होतो ना, तर तो मास्टरमाइंड आता सापडलाय असं अर्जुन सांगतो. आता हे सांगितल्यानंतर बराच वेळ यांचे चेहरे दाखवले, ते फ्लॅशबॅक दाखवलेला आहे. खूपच वेळ दाखवतात बाबा याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट दाखवायला. आता सगळेजण उठून उभारतात आणि म्हणतात काय अरे पण आहे कोण तो, तर रविराज म्हणतात की नागराज किल्लेदार. आता सगळ्यांना शॉक बसतो ना, सगळेजण काय काय म्हणून असं बोलत असतात की नागराज आणि खरा मास्टर माइंड आहे. तर आता लगेच रविराजजी म्हणतात हो नाही, आजचा दिवस हा जो आहे तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे पूर्णाजी, असं रविराज म्हणायला लागतात. आता हे सगळं प्रिया ऐकते. आता रविराज म्हणतात जे सत्य मी इतके दिवस ऐकत होतो ना ते सत्य आज माझ्यासमोर आलेलं आहे म्हणून. आता रविराजाने असं सांगितल्यानंतर प्रिया तर इतकी घाबरते, बापरे. रविराज पुढे म्हणत असतात की माझा सख्खा भाऊ, आज माझा सख्खा भाऊच माझ्या कुटुंबाच्या जीवावरती उठला होता पूर्णाई. आता कल्पनाताईंना सुद्धा हा खूप मोठा शॉक असतो. अर्जुन पुढे म्हणतो आणि आताच इन्स्पेक्टर सावंतांनी त्याला अरेस्टसुद्धा केलेला आहे म्हणून. आता हे सांगितलं तर प्रिया पुरतीच घाबरली. आता अर्जुन जो काही प्रकार घडला तो सगळं आठवून घरच्यांना सांगत असतो आणि आपल्याला फक्त ते चित्र दाखवलेलं आहे की कसं पोलिसांनी नागराला त्याच्या विरुद्धचा पुरावा दाखवला, त्यानंतर नागराज कसं नाही म्हणत होता आणि कसं पोलिसांनी त्याला घेऊन गेलं. आता प्रिया सुद्धा हे सगळं ऐकते आणि नागराज ओरडून सांगत असतो की हे सगळे खोटं बोलतायत दादा, ऐक ना, आणि पोलीस नागराजला घेऊन घेतात. आता सगळा प्रकार अर्जुनने सुभेदारांच्या घरामध्ये आल्यानंतर सांगितलेला असतो आणि सगळ्यांना या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. प्रतापराव म्हणतात अरे हे सगळं नागराजने केलंय आपल्या नागराजने. तर प्रतिमा त्या म्हणतात आपण त्यांना आपलं समजत होतो, हेच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. कल्पनाताई म्हणतात आपण त्यांना आपलं समजत होतो आणि हे सगळं त्यांनी केलंय, मला तर याच्यावरती अजून विश्वास बसत नाही. पूर्णाजी तर म्हणतात अर्जुनचा तो वाढदिवस तर माझ्या अजूनही डोळ्यासमोरच जात नाही. त्यावेळी तर मी रविराज आणि प्रतिमांना सांगत होते रात्री घरी जाऊ नका, इथंच थांबा, पण मला मनापासून वाटत होतं की तुम्ही इथंच थांबावं म्हणून, आणि त्याच वेळेस नागराज हे सगळं कारस्थान करत होता असं आता पूर्णाजी सांगत असतात. आणि पुढे म्हणतात की इतके वर्ष नागराज आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होतात. आता प्रतिमा त्या म्हणते की मी लग्न करून यांच्या घरात आले ना तेव्हापासून मी नागराज भाऊजींना अगदी धाकट्या भावासारखं मानलंय आणि तशीच माया केली मी त्यांच्यावरती. आता प्रतिमा हे सगळं सांगायला लागतात. आता थोडेसे इमोशनल सुद्धा होतात आणि पुढे म्हणतात का त्यांनीच माझ्या कुटुंबाचा घात केला. आता हे सगळं सांगत असताना प्रिया मनात विचार करते नागोबाचा ओव्हर कॉन्फिडन्स स्वतःला नडलाच त्याला. आता तो जर का काही बरळला ना तर माझं काही खरं नाही असं प्रिया विचार करते. आता नागराज जर का काही बरळला तर तो माझ्यापर्यंत येणार आणि मी तर नाही हे कळल्यानंतर हे लोक मला लगेचच घराबाहेर काढतील. त्यातल्या त्यात एकच गोष्ट बरी आहे की मला त्रास देणारे दोघंही मैपत आणि नागराज दोघंही जेलमध्ये आहेत. आता सायली विचारते आई अस्मिताताई जेवल्या का हो, तर आणि बऱ्या आहात का त्यावरती आता कल्पनाताई म्हणतात बरी आता ती, मुख्य म्हणजे जेवली आणि अश्विनी गोळ्या दिल्यानंतर छान झोपली. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते मी आता सगळ्यांच्या जेवणाचं बघते, इच्छा नसली तरी थोडं थोडं खायलाच हवं ना. आता रविराज म्हणतात मला नाही जेवायचं. आता असं म्हणल्यानंतर लगेचच सुमन म्हणते की मला सुद्धा नाही जेवायचं म्हणून. आता कल्पनाताई म्हणत असतात अगं असं कसं, तर सायली म्हणते हे बघा जे काही घडायचं होतं ते घडून गेलं, आता तुमच्या तब्येती बिघडून कसं
चालेल सांगा बरं. आता सायलीचं सुद्धा बरोबर असतं हां. आणि आपण पाहतो की अर्जुन म्हणतो की आता कोणीसुद्धा उपाशी राहायचं नाही आणि त्या माणसासाठी तर नाहीच नाही, अजिबात त्या माणसासाठी आपण उपाशी राहायचं नाही असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे अर्जुन म्हणतो की आपल्याला थोडंसं तरी जेवावंच लागेल म्हणून प्लीज, असं सगळ्यांना आता अर्जुन आग्रह करतो. आणि आता कल्पनाताई म्हणतात सायली चल मी तुला मदत करायला येते म्हणून. सायली म्हणते नाही आई तुम्ही बसा, मी आणि विमलताई मिळून स्वयंपाक करतो. असं म्हणून सायली आता स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जाते. आपण आता पुढचं सीन पाहतोय. साक्षी आणि सचिनचा. साक्षी म्हणत असते वा आज बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडून खूप छान वाटतं, एकदम फ्रेश. सचिन म्हणतो मग मी तुला म्हणून तर सांगत होतो की आपण कुठेतरी बाहेर जाऊया, डिनरला जाऊया, लंचला जाऊया, अगदीच काही नाही तर ड्राईव्हला तर जाऊया, पण तू काही माझं ऐकतच नव्हतीस. आता साक्षी म्हणते पण आता ऐकलं नाही मी तुझं, थँक्यू असं आता सचिनला म्हणत असते. सचिन म्हणतो गुड गर्ल म्हणून. आणि आपण पाहतो की सचिन आता म्हणतो की बरं ब्युटिफुल, आता मी जरा फ्रेश होऊन येतो हां असं म्हणून. आता हा सचिन जो आहे तो साक्षीला हॉलमध्ये सोडून आतमध्ये फ्रेश होण्यासाठी जातो. आता साक्षी काय करते, तिथे तिचा मोबाईल असते तर तो ते मोबाईल बघायला घेते हातामध्ये. आणि साक्षी मोबाईल हातात मोबाईल घेते इतक्यातच तिला एक बातम्यामध्ये तिला एक ब्रेकिंग न्यूज कळते की आत्ताच आता आलेल्या नवीन न्यूजमुळे प्रख्यात वकील रविराज किल्लेदार यांच्या छोट्या भावाला नागराज किल्लेदारला अटक करण्यात आली आहे म्हणून. आता ही बातमी प्रियाला कळल्यानंतर प्रिया एकदम घाबरतेच ना, डायरेक्ट उठून उभा राहते. आणि पुढे बातमी कळते की त्यांच्यावर आरोप आहे की बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी स्वतःच्याच भावाच्या कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ही न्यूज साक्षी मोबाईलवरती ही न्यूज पाहत असते. आता ती इतकी घाबरते, इतकी शॉकिंग होती की आता ही महिपतचा काय हा विचार तिच्या मनामध्ये येतो. आता आपण पुन्हा पाहतोय सुभेदारांच्या घरातला सीन. आता सुमन एकटीच डायनिंग टेबलपाशी विचार करत असते. आणि आता विमल खून हे सगळं सायलीला सांगते, इशारा करते. आता सायली म्हणते मी आलेच म्हणून. आता सायली सुमनकडे येते हां. आता सायली सुमनच्या खांद्यावरती हात ठेवते तर सुमन म्हणते माझा जोश आहे ग सायली, माझा नवरा चुकीचा निघाला, याचा सगळा तुम्हाला त्रास होतो, मीच कुठेतरी कमी पडले. आता याच्यावरती सायली म्हणते की नाही सुमन काकू असा तुम्ही विचार करू नकात, अहो नवरा वाईट निघाला म्हणून बायको दोषी ठरत नाही. आता सायली खूप छान समजावते हां सुमनला. आणि पुढे म्हणते की त्याचा राग, त्याचा त्रास, त्याची वृत्ती, त्याचे निर्णय हे सगळं त्याचं असतं, त्यात तुमचा काय संबंध आहे ना, असं सायली तिला समजावत असते. आता पुढे सुमन म्हणते की हे खूपच मोठ्या वल्गना करायचे ग नेहमीच, आणि म्हणायचे की मी असा पैसा कमवेन, तसा पैसा कमवेन, मी हा बिझनेस करीन. मला काय वाटायचं की मला असं वाटायचं की हे खूप मेहनत करतायत आणि पण नशीब वाईट आहे असं मला वाटायचं नेहमी. पण खरं तर तसं नव्हतं ग, यांना मेहनत करायचीच नव्हती, यांना फक्त फुकटचा पैसा हवा होता आणि तोही पापाचा. आता पुढे सुमन सांगायला लागते की सायली माझ्या ही गोष्ट वेळीच लक्षात आली असती तर मी त्यांना थांबवू शकले असते का ग, असा सुमनला प्रश्न पडतो. आता सायली म्हणते की नाही सुमन काकू, गुन्हेगार गुन्हे करण्याचे मार्ग हा शोधून काढतच असतो आणि तुम्ही या सगळ्याचा स्वतःला दोष अजिबात देऊ नका हां, तुम्ही कुठेही कमी पडलेला नाही आहात. आता सायली खूप छान धीर देते आणि म्हणते की उलट तुम्ही एवढं सगळं सहन करून उलट तुम्ही ठामपणे उभे राहिलात, आता फक्त स्वतःसाठी जगायचं सुमन काकू असं सायली सांगत असते. आणि इतक्यातच तिचं लक्ष जातं की हॉलमध्ये सुद्धा हे सगळेजण बसलेले असतात ना. आता सायली एकदा तिकडं पाहते आणि बघा हां आता सायली जी आहे तर हॉलमध्ये जात असते, कारण हॉलमध्ये सगळं शांत वातावरण असतं. पूर्णाजी, रविराज, त्यानंतर अर्जुन, कल्पनाताई हे सगळेजण शांत असतात, कुणीच काहीच बोलत नसतं. आता सायली लगेचच म्हणते की पूर्णाजी मला माहिती आहे की आज घरामध्ये जे काही घडलं त्यानंतर कोणाच्याही घशाखाली घासच उतरणार नाही आहे म्हणून, पण तरीही सगळ्यांनी थोडं जेवून घ्या ना. सायली आता सगळ्यांना असं सांगत असते, पण कोणाचाही मूड नसतो जेवण्याचा. आता सायली म्हणते अगदी गरजेपुरतं खावं तर, पण प्लीज जेवण करून घ्या ना. सायली खूपच मागं लागते आणि म्हणते की चला उठा आई बाबा चला बरं जेवायला. आता सायली खूपच आग्रह करते चला म्हणून, पण घडलेलंच असतं असं काही ना की कोणाला जेवावं वाटत नसतं. सायली म्हणते रविराज काका, प्रतिमा आत्या चला ना थोडं तरी जेवण करून घ्या ना. सायली पुन्हा अशी विनंती करत असते. आता यानंतर पहा रविराज अतिशय उदास झालेले असतात आणि रविराज म्हणतात की माझ्या जवळची सगळीच माणसं मला अशी का निघतात ग सायली, असं रविराज आता सायलीलाच म्हणायला लागतात हां की ज्यांच्यावरती मी प्रेम करतो तो प्रत्येक जण माझ्या पाठीमध्ये खंजीर खूप असतो ग. आता रविराज हे सगळं दुःखाने बोलत असतात. अर्थातच हे प्रियाला धरूनही बोलतात हां. पुढे म्हणतात की अर्थातच माझी मुलगी तन्वी ही सुद्धा अर्थातच इतक्या वर्षांनी माझ्याजवळ आली आणि तीही खोटारडी निघाली आणि आता
आता हा माझा सख्खा भाऊ ज्याच्या नाकर्तेपणाकडे मी नेहमीच दुर्लक्ष करत आलो त्याच्या सगळ्या चुका मी पोटात घालत आलो आणि त्याने मला ठार मारण्याचा प्रयत्न करावा. आता ते रडायला लागतात आणि म्हणतात की माझं कुटुंब उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करावा नागराजने, असं म्हणून त्यांचा अक्षरशः कंठ दाटून आलेला असतो. बिचाऱ्यांना काय बोलावं ते कळत नसतं. सगळेजण किलवाने होऊन रविराजकडे बघत असतात. आता रविराज डायरेक्ट एका रूममध्येच जातात. सगळेजण हाक मारतात, रविराज काका आहो करून सगळेजण मागे लागतात. आता रविराज डायरेक्ट एका रूममध्ये जातात आणि स्वतःला बंद करून घेतात आणि रूमच्या आतून तो दरवाजा बंद करून टाकतात आणि रूममध्ये येतात. कारण त्यांना खूप रडायचं असतं ना खरं तर, कारण घडलेलं असतं तसं. आणि अक्षरशः डोक्याला हात लावून उभे असतात ते. आता बाहेरून सगळेजण दार वाजवायला लागतात. आता लगेचच आपण पाहतो की पूर्णाजी सुद्धा दार वाजवतात, रविराज दार उघडा. इकडे सायली म्हणत असते, रविराज काका दार उघडा. मग सगळेजण हाक मारत असतात. पूर्णाजी म्हणतात की अहो असं वागून कसं चालेल. प्रतापराव तर म्हणतात, रविराज मला तुझं मन कळतंय, तुझं एकटेपणा मला कळतोय रे, पण तू एकटंसं खाऊन तू थोडंसं खाऊन घे आणि मग ये ना खोलीमध्ये. आता सुमन सुद्धा म्हणते, भाऊजी असं करू नका, दार उघडा ना प्लीज. आता प्रतिमा त्या म्हणतात की अहो असं काय करताय, दार उघडा ना. आता कल्पनाताई सुद्धा म्हणतात, भाऊजी दार उघडा ना भाऊजी प्लीज. अर्जुन सुद्धा हाक मारतो, सिनियर दार उघड सिनियर प्लीज. पण रविराज काही बाहेर येत नाहीत ना, दार उघडत नाही, ते आतमध्ये रडत असतात. सायली म्हणते की रविराज काका हो दार तरी उघड ना प्लीज. आणि आता सायलीला एक आयडिया सुचते. आता सायली तिथून निघून जाते. आता बघा सायली पुढे काय करते ते. आता प्रतिमा आता इकडे अहो ऐकलत का, सगळेजण हाक मारत असतात, अर्जुन सायली सगळेजण हाक मारत असतात. आता आपण बघतो की सायली डायरेक्ट बाबा अशी हाक मारते आणि म्हणते की बाबा बाबा दार उघडा ना म्हणून. असं सायली हाक मारते बाबा म्हणून रविराजांना. आता बाबा हा शब्द ऐकल्यानंतर रविराज डायरेक्ट रूममध्येच थांबतात ना आणि सायली बाहेरून म्हणते की बाबा तुम्ही तुमच्या मुलीचं सुद्धा ऐकणार नाही आहेत का. आता असं म्हणल्यानंतर हा सीन्स थोडासा इमोशनल दाखवलेला आहे. आता बघा रविराज लगेचच दरवाजाच्या दिशेने बघायला लागतात की सायलीने त्यांना बाबा म्हणून हाक मारलेली असते म्हणून. आणि आता हळूहळू करून रविराज दरवाजाकडे जातात आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात आणि चक्क दार उघडतातच ना आणि समोर उभी असते ती सायली. आता सायलीला बघून रविराज खूप भावुक होतात. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येतो, ते म्हणजे सायलीने बाबा अशी हाक मारली आणि रविराजाने चक्क दार उघडलं म्हणून. आता रविराज सायलीशी काही बोलत नाही, तिच्यासमोर तोंड तर वळवतात आणि तोंड फिरून असं आतमध्ये जातात आणि भिंतीकडे तोंड करून उभी राहतात. सायली ही त्यांच्या पाठोपाठ जाते. आता सायलीने हातामध्ये जेवणाचं ताट आणलेलं असतं. आता सायलीच्या पाठोपाठ सगळेजण सुद्धा आत येऊन उभारून पाहत असतात की या दोघांचा संवाद म्हणून. रविराज बिचारे रडत असतात आणि डोळे पुसत असतात आणि सगळेजण रविराजांकडेच पाहत असतात. आता सायली म्हणते की रविराज काका तुमची सगळीच माणसं तुमच्या पाठीत खंजीर नाहीत खूपसत म्हणून. आणि आता बघा इथून पुढची सायलीचे डायलॉग खूप महत्त्वाचे आहेत. सायली पुढे म्हणते की तुमची ही मुलगी तुम्हाला कधीच धोका देणार नाही. प्रेक्षकांनो या सीनसाठी ना नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं, कारण चॅनल अजूनही मॉनिटाईज होण्यासाठी खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे. सायली म्हणते की आता रविराजांचा हात हातात घेते आणि म्हणते की आपलं नातं हे असंच कायम राहील आणि तुमची ही मुलगी तुम्हाला कधीच फसवणार नाही. आता रविराज भाऊक होतात ना, सायलीने त्यांचा हात हातात घेतलेला असतात आणि आता सायली म्हणते आता तरी तुम्ही 2 घास खाल्ला माझ्या हातून. आता रविराज चक्क बेडवरतीच खाली बसतात रडत रडत आणि ते आता इतके रडतात ना की बापरे, रविराज खूपच रडत असतात. आता सायली त्यांच्या शेजारी बसते आणि अगदी मायेने त्यांची हनवटी जी आहे ना तर ती अशी वरती करते, त्यांचा चेहरा स्वतःकडे करते आणि त्यांचे दोन्ही डोळे पुसते आणि अगदी मायेने अगदी लेकीसारखं रविराजांवरती आता सायली प्रेम करत असते. आणि आता आपण पाहतोय की सायली एक एक घास करून आता त्यांना भरवते. सुरुवातीला तर पहिला घास जेव्हा भरवत असते तर त्यावेळेस आहे ना रविराजांना ते आठवतं की ज्यावेळेस तन्वी जेव्हा लहान होती ना, म्हणजे त्यांची खरी मुलगी, त्यावेळेस ते त्यांच्या मुलीला आणि मुलगी त्यांना कशी भरायची ना ते. आता आपण पाहतोय की सायली एक घास रविराजांच्या तोंडात घालते आणि म्हणते की हा घास पूर्णाजींचा म्हणून, की जसं सेम टू सेम लहानपणी तन्वी भरवते ना रविराजांना की एक घास आईचा म्हणून. हा सगळा सीन आपल्याला दाखवलेला आहे आणि सेम तसंच घडत असतं. आता सायली पुन्हा दुसरा घास घालते आणि म्हणते की हा घास प्रतिमात्यांचा म्हणून आणि सगळेजण खूप कौतुकाने बघत असतात. आणि आता तिसरा घास घालताना म्हणते की हा घास तुमच्या ज्युनियरचा आणि पुढे तर म्हणते की आणि हा घास
हा घास माझा. आता असं म्हणल्यानंतर रविराज तर थांबतातच ना, कारण त्यांना लहानपणीच आठवतं की तन्वीसुद्धा अशीच म्हणाली असते की हा घास माझा, आणि रविराजाने तो घास खाल्लेला असतो. आता खूप भावनिक आणि इमोशनल सीन दाखवलेला आहे. रविराजानं अधूनमधून सतत लहानपणीची तन्वी आणि तिचे फोटोग्राफ्स म्हणजे आपल्याला दाखवले आहेत हे किस्से रविराजांना आठवत असतात. आणि रविराजसुद्धा अतिशय कौतुकाने सायलीकडे बघत असतात. आणि इकडे अर्जुन आणि कल्पनाताई प्रतापराव यांना तर फारच अभिमान वाटत असतो बाबा आपल्या सुनेचा. आणि आता सायली एक घास करून रविराजांना भरवत असते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो की आज फक्त सायलीमुळे इतके नाराज झालेले आणि रडत असलेले रविराज शांत झालेले असतात. आणि रविराजांना सतत सायलीमध्ये त्यांची छोटी मुलगी, त्यांची खरी तन्वी छोटी तीच दिसत असते. फक्त आता ना लवकरात लवकर सायली हीच त्यांची तन्वी आहे हे त्यांनी लवकर रिव्हील करायला हवं, नाहीतर यासाठी पुन्हा आपल्याला दिवसेंदिवस अनेक एपिसोड वाढलेले बघावे लागणार आहेत. म्हणून आता रविराजांना सतत सायलीमध्ये त्यांची छोटी मुलगी दिसत असते. आणि आता आपण पाहतोय की रविराज तर सायलीच्या हातून जेवतात पण खूप आनंदी आणि खुश झालेले असतात आता की सायलीला अशा पद्धतीने त्यांना भरवलेलं असतं म्हणून. आणि ठरलं तर मग हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण पाहतोय की ठरलं तर मगच्या उद्याच्या भागामध्ये अर्जुन आलेला असतो रविराजांकडे आणि म्हणत असतो की अरे सिनियर, अरे हे आता सगळ्या ॲक्सिडेंटच्या फाईल आहेत ना. तर रविराज म्हणतात एक एक गोष्ट मला जरा क्रॉस चेक करून बघायची आहे आणि एका लूप होलचा आता मला नव्याने अर्थ लावायचा आहे. आणि इकडे महिपत म्हणत असतो, महिपत आणि नागराज एकाच जेलमध्ये असतात आणि महिपत म्हणत असतो नाग्या तुझी बायको, अरे तुला तुझी साधी बायको सांभाळता आली नाही. आणि अर्जुन म्हणत असतो की FIR आणि चार्जशीट आज मी दाखल केलेली आहे, आज नागराजला नक्कीच चांगली शिक्षा होईल. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये नागराजला नक्की कोणती शिक्षा होते ती. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.